मिल्कप्रो ॲपमध्ये मॅन्युअली दरपत्रक कसे भरायचे. इथं पहिल्यांदा डेट सिलेक्ट करायची. दूध प्रकार म्हणजे गाईचं दरपत्रक भरायचं असेल तर काऊ किंवा बफेलो सिलेक्ट करा. खाली मॅन्युअली रेट चार्ट एंट्री या बटनावर क्लिक करा. आता आपण गाईचं दरपत्रक भरतो आहे म्हणून 3585चा बेसिक दर इथं विचारला जाईल. उदाहरणार्थ 38 रुपये मी इथं बेसिक रेट टाकलेला आहे. आता आपल्याला फॅटचं कोष्टक म्हणजे टेबल तयार करायचं आहे. म्हणजे प्रत्येक फॅटला कुठून कितीपर्यंत कसे टप्पे ठरवायचे ते इथं आपण देणार आहोत. यामध्ये समजा 2.5 ते 3 0.70 म्हणजे 70 पैशानं वाढ केलेली. त्यानंतर खालील नवीन रो या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे 3.1 पासून 3.5 पर्यंत 50 पैशाने वाढ दिलेली. पुन्हा नवीन रोवर क्लिक केलं. आता 3.6 पासून ते शेवट म्हणजे 5 पर्यंत गृहीत धरूया आपण 30 पैशानं वाढ केलेली. तर हे फॅटचे वेगळे टप्पे आणि त्याची वाढ ठरवणारं कोष्टक आहे. आता असंच एसनेपचं कोष्टक भरायचं आहे. इथे समजा कमीत कमी 7.5 पासून एसनेप सुरू झालेलं आहे. 7.5 ते 80 50 पैसे. पुन्हा नवीन रोवर क्लिक करायचं आहे. 8.1 पासून 8.5 पर्यंत 40 पैशांनी वाढ केलेली आहे. पुन्हा नवीन रोवर क्लिक केलं. 8.6 पासून 8.8 पर्यंत 20 पैशांनी वाढ केलेली. आणि शेवट म्हणजे 8.9 पासून ते 9 पर्यंत 10 पैशांनी वाढ केलेली. असे आपण एसनेपचे पण टप्पे आणि त्याचं फरक कितीने टाकायचं ठरवलेलं आहे. आता खाली रेट चार्ट जनरेट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. झाले, आपलं दरपत्रक इथं तयार झालेलं आहे. ओके, आता खाली सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. आता सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. धन्यवाद.